अशोक चव्हाणांनंतर भाजपला पक्षात आणखीही काही आमदार आणणं गरजेचं आहे का, अशी सॉलिड चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ते आमदार नेमके कोणते आहेत आणि त्यांना फोडण्याची गरज भाजपला का लागणार आहे, याची इंटरेस्टिंग आकडेवारी एका डेटामधनं समोर आली आहे। शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, नुकतेच मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाणही काँग्रेसमधनं फुटले। त्यामुळे आता काँग्रेसही फुटणार का, अशी कुजबूज सुरू झालेली आहेच। ही कुजबूज सुरू होण्यामागे एक कॉन्क्रीट आकडेवारी आणि राजकीय गणित आहे। ते गणित नेमकं काय? भाजपला आणखी काही आमदार फोडणं खरंच गरजेचं आहे का? आहे तर का आहे? लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकं कोणकोणते आमदार फुटले तर भाजपला महाराष्ट्राचा पेपर खरंच सोपा जाईल का, या प्रश्नांची उत्तरं आपण आकडेवारीमधनं जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी शार्दुल आणि आपण पाहताय द पॉलिटिक्स। देश का मिजाज एनडीए को तो 400 पार कर पाई के रहेगा, लेकिन भारतीय जनता पार्टी को 370 सीट अवश्य देगा। 400 पेक्षा जास्त जागा एनडीए जिंकेल असा विश्वास मोदींनी लोकसभेत व्यक्त केलेला आहे। पण त्यासाठी महाराष्ट्राच्या 48 पैकी जास्तीत जास्त जागा भाजपला जिंकण्याशिवाय पर्याय नाही। निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करू शकतं असा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे। पक्ष फोडणं, आमदार फोडणं हा त्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। त्यामुळे सध्या भाजपचा सगळा प्लॅन हा लोकसभा जिंकण्यासाठी सुरू आहे, हे उघड सत्य आहे। पण जर मोदींनी सांगितल्याप्रमाणे 400+ जागा भाजपला जिंकायच्या असतील तर त्यासाठी आणखी काही आमदार भाजपला फोडावे लागतील, असं चित्र सध्या आकडेवारीवरून तरी दिसतंय। आता ही आकडेवारी नेमकी काय आहे, चला पाहूया। भाजप महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये डेंजर झोनमध्ये असल्याचं वेगवेगळ्या सर्वेमधनं समोर आलंय। भाजपचे नेमके किती मतदारसंघ डेंजर झोनमध्ये आहेत? उत्तर आहे 14। ते कोणते आहेत? जालना, औरंगाबाद, हातकणंगले, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, हिंगोली, दक्षिण मुंबई, माढा, सोलापूर, सांगली, शिरूर, सातारा आणि चंद्रपूर। भाजपला या 14 मतदारसंघात जर स्वतःला सेफ झोनमध्ये आणायचं असेल तर काय करावं लागेल? उत्तर सोपं आहे, या मतदारसंघांमधले आमदार फोडावे लागतील। पण मग ते आमदार असतील नेमके कोणत्या पक्षातले, असाही एक प्रश्न उपस्थित होतो। आता या प्रश्नाचं उत्तर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने काही प्रमाणात दिलंय। पण या 14ही मतदारसंघातली विभागनिहाय आकडेवारी पाहिली तर कोणत्या पक्षाचा कोणता आमदार फोडणं भाजपसाठी जास्त हिताचं असणार आहे हेही क्रिस्टल क्लिअर होऊन जातं। सुरुवात करूया जालना लोकसभा मतदारसंघापासून। या मतदारसंघात भाजपचे 3, शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत, म्हणजे महायुतीचे एकूण 5 आमदार आहेत। तर काँग्रेसचा एकच आमदार इथे सध्या सत्तेत आहे। शिवाय पुढारीच्या महापोल सर्वेनुसार इंडिया आघाडी महायुतीच्या पुढे असल्याचं दिसून आलंय। आता हे चित्र एकाच गोष्टीमुळे बदलू शकतं। जर काँग्रेसचा एकमेव आमदार म्हणजेच कैलास गोरंट्याल हे भाजपसोबत गेले तर भाजपची डेंजर झोनमध्ये असलेली जागा सेफ होऊ शकते, असा थेट निष्कर्ष काढता येऊ शकतो। जालन्यानंतर आता थेट वळूया औरंगाबादकडे। आधीचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भाजपला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल? कोणाला फोडावं लागेल? या प्रश्नाचं उत्तर फार कठीण नाही, पण ते उत्तर जाणून घेण्यासाठी ही आकडेवारी पाहावी लागेल। एकीकडे चंद्रकांत खैरेंचं तिकीट पक्क मानलं जात आहे, पण दुसरीकडे दानवेही लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे। अशात दानवेंची इच्छा पूर्ण करण्यास भाजप मदतीला धावून आला तर निश्चितच औरंगाबादचा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोपा होईल, यात वाद नाही। जसं औरंगाबादमध्ये दानवेसोबत आले तर भाजपला फायदा होईल असं आकडेवारीवरून तरी दिसतंय, तसंच काहीसं चित्र हातकणंगलेत दिसतंय। हातकणंगलेत जर जयंत पाटील यांना फोडण्यात भाजपला यश आलं तर काय घडू शकतं, याची आकडेवारी काय आहे बघूया। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 2 आमदार आहेत, काँग्रेस आणि JSSचा प्रत्येकी एक आमदार आहे, तर 2 अपक्ष आमदार आहेत। या मतदारसंघात जयंत पाटलांना सोबत घेतलं तर इस्लामपूर आणि शिराळा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय सुकर होऊ शकतो, असं आकडेवारी सांगते। शिवाय सांगलीतही त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, तो कसा तेही आकडेवारीतनं पाहूया। सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे 2, काँग्रेसचे 2, शरद पवार गटाचा 1 आमदार आहे, तर शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने ही जागा सध्या तरी रिक्त आहे।
पुढारीच्या सर्व्हेनुसार भाजपसाठी ही जागा धोक्याची समजली जाते। काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते या मतदारसंघात प्रभाव राखू नयेत। त्यामुळे या दोघांपैकी एका नेत्याला सोबत घेतल्याशिवाय भाजपसाठी सांगली राखणं अवघड ठरू शकतं। हेच लॉजिक भाजपला कोल्हापुरातही लागू पडतं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 3, अजित पवार गट 2 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार आहे। या मतदारसंघातील मातब्बर नेते हसन मुश्रीफ हे अजित पवार गटात गेल्याने भाजपला कोल्हापूरमध्ये बळ मिळाले असले तरी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा प्रभाव बघता त्यांना सोबत घेतल्याशिवाय भाजपला ही जागा जिंकणं कठीण आहे। हेच कठीण काम काही प्रमाणात भाजपने मुंबईत थोडं सोपं करून घेतलंय। ते कसं त्यावरही एकदा आकडेवारीतनं नजर टाकूया। दक्षिण मुंबईत भाजपचे 2, काँग्रेसचा 1, उद्धव ठाकरे गट 2, शिंदे गटाचा 1 आमदार असे पक्षीय बलाबल आहे। या मतदारसंघातनं मिलिंद देवरा यांना सोबत घेऊन भाजपने या जागेचे कोड सोडवण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतंय। आता बोलूया सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल। सातारा लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा 1, शरद पवार गटाचा 1, शिंदे गटाचे 2, काँग्रेसचा 1, भाजपचा 1 आमदार आहे। ही जागा पारंपरिकरित्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे। पण राष्ट्रवादीचे 2 वेळा खासदार राहिलेले उदयनराजे भोसले हे सध्या भाजपवासी झाल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे भाजपची या मतदारसंघातली ताकद वाढली। पण तरीही भाजपसाठी ही जागा जिंकणं कठीण आहे। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपच्या गळाला लागल्यास भाजपसाठी ही जागा जिंकणं सोपं जाईल असं आकडेवारी सांगते। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना फोडण्याचा प्रयत्न झाला तर आश्चर्य वाटायला नको। साताऱ्यासारखंच सोलापूरही भाजपला जड जाईल असं इतिहास सांगतो आणि त्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांना भाजप सोबत घेणार का असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो। त्यामागचं राजकीय गणित कसं आहे ते समजून घेऊया। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4, अजित पवार गटाचा 1 आणि प्रणिती शिंदेंच्या रूपाने 1 काँग्रेस आमदार आहे। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा 2019च्या निवडणुकीत पराभव झाला। असं असलं तरी वंचित बहुजन आघाडी मवियासोबत जाण्याच्या शक्यतेमुळे शिंदे यांची ताकद वाढली। त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ जड जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंना सोबत घेण्याशिवाय भाजपला सोलापुरात पुन्हा विजयी होणं कठीण जाऊ शकतं। सोलापूरप्रमाणेच माढ्यातही भाजपला लोकसभा कठीण जाण्यामागची आकडेवारी आणि राजकारण काय तेही ग्राफिक्समधनं एकदा पाहूया। माढा लोकसभा मतदारसंघात भाजप 2, शिंदे गट 1, अजित पवार गट 2 आणि 1 अपक्ष आमदार आहेत। या मतदारसंघात सर्व आमदार महायुतीचे घटक असले तरी रामराजे निंबाळकर आणि विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यातील वितुष्ट आणि नाराज असलेला मोहिते पाटील गट हे भाजपची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे या 2 नेत्यांची मनधरणी केल्याशिवाय भाजपला माढा राखणे कठीण जाईल। मराठवाड्यातल्या काही मतदारसंघात भाजप डेंजर झोनमध्ये असल्याचं दिसतं। त्यातील हिंगोलीचं गणित अशोक चव्हाणांमुळे बरंच आवाक्यात आणण्यात भाजपला यश आल्याचं सांगितलं जातं। पण उस्मानाबाद आणि लातूरात नेमकं चित्र काय आहे, तिथेही काँग्रेसचे आमदार फोडून भाजप सेफ होईल का याची आकडेवारीही इंटरेस्टिंग आहे। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे 2, शिवसेना शिंदे गटाचे 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 1 आणि अपक्ष जो भाजप समर्थक आहे असे 1 असे आमदार आहेत। आणि लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा 1, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आणि शेकापचा 1 आमदार आहे। या सगळ्याशिवाय एकूण 4 मतदारसंघ असे आहेत जिथे इंडिया आणि एनडीए यांच्यात काटेकी टक्कर होऊ शकते असा अंदाज पुढारीच्या महापोल सर्व्हेमधनं दिसून आला होता। तर तो फरक अगदी नगण्य असल्यामुळे जर इंडियातले किंवा अपक्ष यांनी भाजपसोबत जायचं ठरवलं तर पूर्ण निकाल पलटू शकतो। लातूर, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि शिरूर या 4 लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर असल्याचा सर्व्हे सांगतोय। लातूर, शिरूर आणि उस्मानाबादमध्ये अगदी थोड्या फरकाने इंडिया आघाडी पुढे दिसते। इथे जर फोडाफोडीचं राजकारण रंगलं आणि ते भाजपच्या बाजूला गेलं तर डेंजर समजल्या जाणाऱ्या या लोकसभा भाजपला थेट नफा मिळवून देऊ शकतात असं तुर्तास तरी आकडेवारीतनं दिसतंय। आता या 4ही मतदारसंघांमधले इंडिया आघाडीतले घटक म्हणा किंवा अपक्ष म्हणा हेच थेटपणे किंगमेकर असतील। आता यातल्या कोणाला फोडून भाजप आपल्यात घेण्यासाठी प्रयत्न करते किंवा स्वतःहून कोणी फुटून भाजपसोबत जातं यावर भाजपच्या डेंजर झोनमधल्या 14 मतदारसंघांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे। पण असं आम्ही नेमकं का म्हणतोय त्याचा मागचं लॉजिक काय आहे हेही समजून घेऊया। आता जिंकण्यासाठी भाजपचा प्लॅन काय आहे ते बघूया। शक्यता क्रमांक 1,
हक्काची मतं खेचणाऱ्यांना आपल्यासोबत घेणे किंवा त्यांना फोडणे. शक्यता क्रमांक 2, जिथं आमदार फोडून मतं पडण्याची खात्री आहे अशाच जागी फोडाफोड करणे. एकूणच या आकडेवारीवरून 14 पैकी किती लोकसभा मतदारसंघात भाजप फोडाफोडीचं राजकारण करतं, काँग्रेससह इतर पक्षांचे आणखी कोणकोणते नेते भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतात, यावरून मोदींनी सांगितलेलं 400+ गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजित कदम, कैलास गोरंट्याल आणि अमित देशमुख, अंबादास दानवे यांच्या राजकीय भूमिकांवर भाजपचं बरंच काही अवलंबून असणार आहे. आता यांना फोडण्याचा प्रयत्न भाजप करणार का? लोकसभा निवडणुकींमध्ये दणदणीत विजय मिळवण्यासाठी भाजप हे बेरजेचं राजकारण करणार का? याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेलच. तोपर्यंत या आकडेवारीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.